बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना आता लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळतंय। सर्वसाधारण या भागामध्ये पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक हे घेण्यात आलंय। हे लाल रंगाचं सूर्यफूल शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। पाहूया। सूर्यफुलाची शेती म्हटलं की छान असं डोलणारं आणि मोठंच्या मोठं पिवळं धम्मकदार असं फूल तुमच्या डोळ्यासमोर येतं। अनेकांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह देखील आवरत नाही, फोटो सेशन देखील केलं जातं। मात्र मी जर म्हटलं की पिवळं नाही तर लाल रंगाचं फूल, लाल रंगाची सूर्यफुलाची शेती, तो तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? मात्र हे खरं आहे आणि हे घडलं आहे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आणि भारतात हे प्रथमच घडतंय। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल, मी तुम्हाला दाखवतो। ही सूर्यफुलाची शेती आहे आणि ही त्याला लागलेली फुलं आहेत आणि अतिशय सुंदर, मनाला अतिशय सुंदरता वाटणारी मोहक अशी ही लाल रंगाची सूर्यफुलाची शेती आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि ही किमिया साधली या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञांनी। माझ्याबरोबर कृषी विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत। सर, पहिल्यांदाच भारतात हे घडतंय, अतिशय जादू म्हणावं लागेल। ही कसं हे सगळं घडवलं? नक्कीच जादू म्हणण्यापेक्षा शास्त्रज्ञांचं हे काम आहे आणि हे केलं आहे जर्मनीतील शास्त्रज्ञांनी। आपल्याकडे पिवळ्या रंगाचं जपानचं पहिल्यांदा आपण लावलं होतं एक सूर्यफूल, जे आपण ऑर्नामेंटलसाठी म्हणजे बुके किंवा डेकोरेशन करणाऱ्या ज्या कामाने आहेत त्यासाठी वापरतो। तर हे फूल 12 प्रकारच्या व्हरायटीमध्ये आता आपल्याकडे आलेलं आहे। पहिले फक्त पिवळ्या रंगाची एक व्हरायटी होती, ते 6 वर्षापूर्वी आलं होतं। आता आपण यावर्षी एकूण 12 व्हरायटी लावल्यात। त्याच्यामध्ये पिवळा, लाल, लालच्या कडेने पिवळे शेड किंवा पिवळ्याच्या कडेने लाल शेड, अशा वेगवेगळ्या शेडमधलं सूर्यफूल इथे लावलेलं आहे। तर हे सूर्यफूल अगदी ओपन फील्डमध्ये तिन्ही हंगामामध्ये आपल्याला घेता येणार आहे। याला विशेष काळजी म्हणजे की लागवड केल्यानंतर तण नियंत्रण किंवा एखादी आळी असेल तर त्याचं फवारणी करणं नियोजन जर केलं तर एका शेतकऱ्याला एका एकरामध्ये किमान 8,000 झाडं बसतात आणि एका झाडाला आपल्याला चांगली 10 फुलं मिळतात। एका फुलाला सरासरी 10 रुपये जर रेट मिळाला तर 100 रुपये आपल्याला एका झाडापासून मिळणार आहेत। अतिशय चांगला एक कन्सेप्ट या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्रातून मांडण्यात आला आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, KVK, बारामती।